2 दिवसापूर्वी एका पत्रकारानं धनंजय मुंडे यांना अजितदादा यांच्यावर एक प्रश्न विचारला. जसा झपकन अजितदादा पवार यांच्यावर प्रश्न आला, धनंजय मुंडे यांनी कधी नव्हे ते कोपरापासूनच हात जोडले आणि त्यांनी निघून जाण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराचा हा प्रकार लक्षात आला आणि त्यानं ताबडतोब मुद्दा बदलला, विषय बदलला आणि प्रश्न दुसऱ्या विषयाशी संबंधित विचारला आणि लगेच धनंजय मुंडे परत आले. सांगायचा मुद्दा असा आहे की अजितदादा पवार यांना सुद्धा पत्रकारांना ज्या वेळेस धनंजय मुंडे नसताना मुंडे हे तुमच्या सभांना फारसं कुठं दिसत नाहीत, एवढंच नाही तुमच्या व्यासपीठावर सुद्धा ते दिसत नाहीत असा प्रश्न विचारल्यावर अजितदादा यांनी नेमकं काय उत्तर दिलं. अजितदादा यांनी धनंजय मुंडे यांची नाराजीचा विषय कसा संपवला, निकाली लावला आणि आपण कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही असं म्हणून त्यांनी थेट एका वाक्यात हवा कशी काढली. त्याचं झालं असं की काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी थेट भाषणामध्ये आपली नाराजी बोलून दाखवली आणि त्यांनी अजितदादा पवार हे व्यासपीठावरच बसले असताना दादा आता बस झालं ना, किती दिवस मला असं तुम्ही रिकामं ठेवणार आहात असा थेट सवाल केला. मात्र त्या बोलण्यामध्ये एक राग होता, एक संताप होता, कारण त्यांना मंत्रीपद हवंय हे तुम्हालाही माहिती आहे. आणि त्यातच काय झालं की मध्यंतरी कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्यावर आरोप झाला. त्यांना 2 वर्षाची शिक्षा सुद्धा झाली आणि नंतर ते 2 दिवस गायब झाले. मग ते कोर्टामध्ये हे सगळं झालं. त्यावेळेस अचानक सुनील तटकरे असतील किंवा अजितदादा यांना कुणालाही न सांगता धनंजय मुंडे यांनी थेट रातोरात दिल्ली गाठली आणि तिथं अमित शहा यांच्याशी तब्बल अर्धा तास त्यांनी चर्चा केली आणि लगेच मीडियामध्ये झपकन अशी बातमी आली की आता धनंजय मुंडे हे अजितदादा पवार यांना झटका देणार, ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार. त्यानंतर मात्र अजितदादा पवार यांच्यावर दबाव वाढेल असं धनंजय मुंडे यांना वाटत होतं, पण अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या तोंडावर कुठलाही निर्णय घेणार नाही हे स्पष्ट करून टाकलं आणि तिथूनच धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांच्यामध्ये अंतर हे वाढत गेलं. आणि त्यामुळं तसंही देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षात घ्यायचं. का बरं? पडद्यावरचं इंटरेस्टिंग राजकारण असं आहे की मागच्या लोकसभेला प्रीतमताई मुंडे यांना तिने लोकसभेला उभं केलं, यावेळेस त्यांना बाजूला केलं, पंकजाताईंना पुढं केलं, पंकजाताई पडल्या. आता कुठेतरी पंकजाताई यांच्या समोर एक पर्यायी नेतृत्व म्हणून धनंजय मुंडे यांना फडणवीस यांना पुढं आणायचंय आणि त्यामुळं काही आरोप होऊ द्या, काही होऊ द्या, मात्र इतर पक्षातले नेते उचलण्यावर फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा जोर आहे. आणि त्यामुळं आता अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निमित्ताने बरंच वाजलंय आणि त्यामुळे कुठंतरी धनंजय मुंडे यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्लॅन आहे. पण जेव्हा पत्रकारांना अजितदादा पवार यांना धनंजय मुंडे यांच्यावर प्रश्न विचारला की ते तुमच्या सभांना येत नाहीत, तिकडं आष्टी पाटोद्यामधून सुरेश धस हे पिंपरी चिंचवडला येतात, तुमच्या विरोधात भाषणं ठोकतात आणि त्या जिल्ह्यातील त्यांचे वैरी, त्यांचे विरोधी असणारे धनंजय मुंडे मात्र त्यांच्यावर काहीच बोलत नाहीत, तुमच्या बाजूने ते कुठे प्रचाराला दिसत नाहीत. त्यावेळेस कोणाला नाराज व्हायचं त्यांना होऊ द्या, कोणाची नाराजी काढत मी बसणार नाही, निवडणुका झाल्यानंतर बघू असं म्हणून त्यांनी जवळपास एक अर्ध्या मिनिटाच्या आत सगळा विषय संपवून टाकला आणि धनंजय मुंडे यांना एक मेसेज दिला की तुम्ही नाराज व्हा, आदळ आपट काहीही करायचंय ते करा, मात्र इतक्या तुमच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्या पक्षाच्या मार्फत तरी त्या ठिकाणी एंट्री होणार नाही, प्रवेश देणार नाही. याचं कारणही असं आहे की आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या खूप महत्त्वाच्या असणार आहेत. याचं कारण ग्रामीण भागामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणामध्ये चालतं आणि त्यावेळेस अशा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावर इतका धाडसी निर्णय घेणं धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिमंडळामध्ये किंवा आपल्या पक्षा थ्रू त्यांना मंत्रिपद पुरवणं हे अजितदादा पवार यांच्यासाठी घातक ठरू शकतं असं त्यांच्या हे लक्षात आलंय आणि त्यामुळं त्यांनी कितीही आदळापट केली तरी त्यांना मंत्रिपद मिळणार नाही. आणि त्यामुळंच की काय धनंजय मुंडे यांनी मध्यंतरी दिल्ली गाठली आणि त्यावेळेसच ते आता भारतीय जनता पक्षामध्ये जाणार हे क्लिअर झालं होतं. आता सुद्धा धनंजय मुंडे हे अजितदादा पवार यांच्यावर विचारलेल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरं ते देत नाहीयेत. तरी देखील अजितदादा पवार यांनी कुठेही धनंजय मुंडे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यात झालंय असं की छगन भुजबळ मध्यंतरी आजारी आहेत म्हणून तेही आता साईडलाईन गेलेत आणि अधूनमधून ते ज्यावेळेस पत्रकारांच्या समोर येतात त्यावेळेस ते अजितदादाविषयी सुद्धा बोलत नाहीत, तर बोलतात कोणाविषयी? देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी. आणि त्यामुळं
छगन भुजबळ यांच्यामुळे आपलं मंत्रिपद गेलंय हे तर धनंजय मुंडे यांना सुद्धा माहिती आहे. पण ज्याप्रमाणे आपलं पद गेलं आणि छगन भुजबळ यांची एंट्री लागली तसं माणिक कोकाटे बाजूला होतील आणि माझी एंट्री होईल अशी आशा अपेक्षा धनंजय मुंडे यांना होते. पण निवडणुकीच्या तोंडावर कितीही मोठा जरी असला तरी असले धाडसी निर्णय घेणार नाही असा मेसेज अजितदादा पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या मार्फत पोहोचवलाय. आणि त्यामुळं हल्लीच्या काळामध्ये इतका धुमाकूळ आहे तरी देखील म्हणजे महानगरपालिकाच्या सभांचा इतका धडाका अजितदादा पवार रोहित पवार घेतात. पण तुमच्या सुद्धा लक्षात आलं असेल की या अर्ध्या दिवसामध्ये धनंजय मुंडे यांच्या सभांचा धडाका कुठेही पाहायला मिळत नाही. आणि यावरूनच जे काय समजायचंय ते समोर आलंय. काही दिवसांनी धनंजय मुंडे हे सुद्धा भाजपवासी होतील अशी चर्चा आहे. आता बघूया अजितदादा धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देतात की धनंजय मुंडेच अजितदादांना राम राम ठोकतात. बाकी तुम्हाला या विश्लेषणावर काय वाटतं कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.